नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। नागपूरवरून देवेंद्र फडणवीस रात्री 11 वाजता पुण्यात आले आणि पालखी विठोबा मंदिरामध्ये जाऊन त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आरती केली। पुणे विद्यापीठामध्ये भक्ती योग या सदराखाली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज वारकरी मेळा यांच्या वतीनं योग दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साजरा करण्यात आला। सकाळी या विद्यापीठाच्या या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून योग दिनाचं महत्त्व विशद केलं आणि समाज निर्मिती करता योग हा अतिशय चांगला एक उपचार असू शकतो असंही त्यांनी सांगितलं।
असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. 3, 2, 1 गेला. आता सगळ्या बॅलन्स करा स्वतःला. कमरेतून वाका. आधी इथे शांत व्हा. बॅलन्स करा. आता तुमचा उजवा पाय पुढे येऊ दे. मध्ये उजवा पाय पुढे. दोन्ही हात किकबोर्ड यांच्यामध्ये उजवा पाय आला. बॅलन्स करायला तुम्हाला रुलर आणि किकबोर्ड दिलेला आहे. सावकाश खाली वाका. अजून उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे. कमरेतनं पुढे जा. आता डावा पाय वरती उचला. गुड. होल्ड. पतंगासन. होल्ड. होल्ड. काय काय फील होतंय बघा. डावा पायाचं पाय पूर्ण मागे जाऊ दे. गुडघ्यातून पुढे. पुन्हा मागे. पुढे. श्वास घेत मागे. श्वास सोबत पुढे. कंटिन्यू. 1, 2, 1. सावकाश खाली.